चला तर नेक्स्ट बघा. नेक्स्ट तुम्हाला बघा जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे त्याच्या लास्टला एक त्या पेजवर पेज नंबर 5 वर एक यूज युअर ब्रेन पॉवर दिलेले. त्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली. काय सांगितलं त्यांनी? इफ देअर ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स केप ऑन दी टेबल और बिटवीन अँड युअर फ्रेंड सिटिंग नेक्स्ट टू यू, इफ यस वाय डोंट टू मूव टुवर्ड्स इच अदर. दोन मित्र एका बेंचवर बसलेले. ओके, बसल्यानंतर त्यांच्यामध्ये काहीतरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय का, आणि ऍक्ट होत असेल तर ते एकमेकांना अट्रॅक्ट का बरं करत नाही ते त्यांनी विचारलेलं. ओके, सो हे समजण्यासाठी त्यांनी नेक्स्ट पेजवर म्हणजे पेज नंबर 6 वर त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं. ओके, ते एक्झाम्पल आपण स्टडी करून त्याचं आन्सर सांगू शकतो. ओके, सो काय एक्झाम्पल दिले बघा, रीड करतो एक्झाम्पल फर्स्ट पेज नंबर 6 वर. Mahendra and Virat are sitting at a distance of 1 meter from each other. Their masses are 75 kg and 80 kg respectively. What is the gravitational force between them? Okay, एक महेंद्र आहे आणि एक विराट आहे. ओके, एक महेंद्र आणि एक विराट आहे. महेंद्रचं वेट किती आहे, वजन किती आहे, 75 kg, आणि विराटचं किती आहे, 80 kg. ओके, दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, 1 मीटर. ओके, याच्यावरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे, याच्यामधून आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करायचा. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आहे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? जेव्हा आपल्याला फोर्स काढायचा अकॉर्डिंग टू दी न्यूटन्स लॉ. काय? अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ. ओके, काय म्हणतो न्यूटन्स लॉ? F इक्वल्स टू G m1 m2 अपॉन R. ओके, m1 m2 अपॉन R चा स्क्वेअर. ओके, जी ची कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. काय जी ची कॉन्स्टंट व्हॅल्यू? G इक्वल्स टू 6.67. ओके, लिहिलेली ऑलरेडी मी. ते बघ, जी ची व्हॅल्यू ती ऑलरेडी लिहिलेली. ओके, न्यूटन मीटर पर स्क्वेअर काहीतरी युनिट असेल त्याचं. ओके, ते युनिट तुम्ही लिहून घ्या. आता F, त्याच्यावरून आपण व्हॅल्यू पुट करणार. F इक्वल्स टू जी ची व्हॅल्यू काय? 6.67 इंटू 10⁻⁻11 इंटू m1 किती आहे, m1 75 इंटू m2 किती आहे, मास ऑफ विराट इज 80 kg डिवाइड बाय r स्क्वेअर. डिस्टन्स किती आहे, 1 चा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर काय असतो, 1 असतो. ओके, नेक्स्ट स्टेपला तुमचा 1 निग्लेक्ट होऊन जाईल. सो F इक्वल्स टू बघा इथं काय करायचं, इथं 10⁻11 आहे. ओके, आता इथं काय करणार आहे आपण, अगोदर मल्टिप्लिकेशन करून घेऊ. काय 75 आणि 80 चं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. इथं काय येतं, 75 मल्टिप्लाय बाय 80 0 0 0 0 0. ओके, आता 8 पंच 40. ओके, 40 4 8 7 56 56 आणि 4 60. ओके, म्हणजे काय आलं 6000. ओके, काय भेटलं आपल्याला इथं 6000 भेटलं. यांचं मल्टिप्लिकेशन करू. मग काय लिहिणार मी, 6.67 इंटू 6000 इंटू 10⁻⁻11. ओके, हे आलं. आता 1 चा स्क्वेअर 1 असतो त्याच्यामुळे इथे 1 लिहिणार नाही. आता हा 6000 मी कसं लिहू शकतो बघा, F इक्वल्स टू 6.67 इंटू 6 नंतर किती झिरो आहे, 3 झिरो. ओके, मग कसं लिहू शकतो मी, 6 इंटू 10⁻³ इंटू 10⁻11 एज इट इज. काय लिस्ट आहे 6000 ला कसं लिहिलं मी, 6 इंटू 10⁻³ ओके. देन आता बघा ह्याच्यामध्ये काय होणार आहे, F इक्वल्स टू 6.67 इंटू 6 इंटू आता बघा 10⁻+3 10⁻⁻3 काय होणार आहे बघा, 10⁻⁻+3. ओके, आता -11 मधून 3 गेले. ओके, याचं काय सबट्रॅक्शन काय यांची -8. ओके, म्हणजे आन्सर काय त्याचं 10⁻³ इंटू 10⁻⁻11 चं काय लिहू शकतो आपण, 10⁻⁻8. ओके, सबट्रॅक्शन करायची फक्त त्यांच्या घातांकांची. ओके, याचं काय -11 11 मधून किती गेले, 3 गेले. ओके, 11 मधून 3 गेले किती उरला 8. मग मायनस साइन इथं मोठ्या संख्येचं चिन्ह -8. ओके, आता मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय 6 आणि याचं काय मल्टिप्लिकेशन करून मग 6.67 मल्टिप्लाय बाय 6. ओके, फायनल आन्सर काय भेटतो मग त्याचा आपल्याला 40 इंटू 10⁻40 इंटू 0.2. ओके, काय भेटतं त्यांचं मल्टिप्लिकेशन करू आपण. साइन 7 42. ओके, आजच्या आले 4 6 6 36 36 आणि 4 40 40 0 आजच्या आले 4 6 6 36 36 आणि 4 परत किती 40. डेसिमल किती पॉईंट नंतर आहे, पॉईंट किती डेसिमल नंतर 1 आणि 2 म्हणजे 1 आणि 2 म्हणजे 40 पॉईंट.
40 पॉईंट ओके 40.02 इंटू 10⁻⁻⁰. बट लक्षात ठेवायचं जेव्हा पण आपण फिजिक्स सायन्स काढतो एका डेसिमल नंतरच पॉईंट द्यायचा. ओके मग आता मला एका डेसिमल हा पॉईंट मला इकडे सरकवायचा एक डेसिमल, मग याच्यातून एक काय होईल कमी होईल. ओके सो एक कसं कमी होईल एफ इक्वल्स टू 4.002 इंटू 10⁻⁻⁷. कारण की एक डेसिमल मी इकडे सरकलो ना त्याच्यासाठी एक इथं कमी होऊन जाईल, म्हणजे हा काय भेटेल आपल्याला फोर्स. ओके म्हणजे जेव्हा बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय फोर्स भेटला, किती फोर्स भेटला आपल्याला त्याच्यामध्ये बघा एफ इक्वल्स टू 4.002 इंटू 10⁻⁷ न्यूटन मध्ये. बघा आता एक्झाम्पल मध्ये सो एवढा फोर्स भेटल्यानंतर बघा काय सांगितलं तिला द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द महिंद्रा अँड विराट इज अ 4.002 इंटू 10⁻⁷ न्यूटन. दिस इज व्हेरी स्मॉल फोर्स. ओके हा फोर्स किती खूप स्मॉल आहे. इफ द फोर्स ऑफ द फ्रिक्शन बिटवीन महिंद्रा अँड द बेंच ऑफ विच इज सिटिंग इज अ 0 then we will start moving towards the Virat under the action of this force. We can calculate the acceleration and velocity by the using Newton's law of motion. आता जर का बघा ह्याच्यामध्ये जर का फ्रिक्शन झिरो असतं कशामधलं महिंद्रा आणि विराट मधलं जे त्यांच्या बेंचवर जे बसलेले त्या बेंचवर जर का फ्रिक्शन झिरो असतं ना ते मग एकमेकांजवळ काय झालं ते अट्रॅक्ट झाले असते. मग ते जेव्हा इथं फ्रिक्शन असणार आहे झिरो फ्रिक्शन असणार आहे तेव्हा मग काय होईल त्यासाठी त्यांनी नेक्स्ट एक्झाम्पल दिले. बघा नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय गिव्हन मध्ये दिले ते बघा नेक्स्ट एक्झाम्पल. In the above example, assuming that the bench of which the Mahindra is sitting is a frictionless. आता जे त्या बेंचवर बसले ते बेंच कसं आहे फ्रिक्शनलेस आहे म्हणजे त्याच्यात कोणतंही फ्रिक्शन होणार नाही. ओके स्टार्टिंग विथ दी झिरो व्हेलॉसिटी आणि इनिशियल व्हेलॉसिटी काय झिरो आहे. व्हॉट विल दी महिंद्रास व्हेलॉसिटी ऑफ द मोशन टुवर्ड द विराट आफ्टर द 1 सेकंड. म्हणजे जेव्हा महिंद्रा हा कुठे जाणार आहे विराटकडे जाणार आहे तर त्याची एका सेकंदानंतर त्याची व्हेलॉसिटी किती राहणार ते इथं आपल्याला सांगायचं आहे. विल दी व्हेलॉसिटी इज अ चेंज विथ द टाइम अँड हाऊ. व्हेलॉसिटी चेंज होते का जसा टाइम चेंज होतोय ते आपल्याला इथं सांगायचं. ओके त्यासाठी त्यांनी एक्झाम्पल सेकंड आपण बघूया. ओके बघा एक्झाम्पल सेकंड अगोदर राईट डाऊन करून घ्या नंतर एक्झाम्पल सेकंड आपण सोडू. ओके बघा नेक्स्ट एक्झाम्पल मी परत रेडी करतो. काय नेक्स्ट एक्झाम्पल इन द अबव एक्झाम्पल अज्युमिंग दॅट द बेंच ऑन द विच महिंद्रा इज अ सिटिंग इज अ फ्रिक्शनलेस. म्हणजे महिंद्रा ज्या बेंचवर बसलेला आहे तो काय फ्रिक्शनलेस आहे म्हणजे तो ज्या ठिकाणी बसलाय तिथं फ्रिक्शन होणार आहे का नाही. स्टार्टिंग विथ दी झिरो व्हेलॉसिटी आणि त्याची स्टार्टिंग व्हेलॉसिटी म्हणजे यू इक्वल्स टू काय झिरो आहे. विल दी महिंद्रा व्हेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स दी विराट आफ्टर 1 सेकंड. म्हणजे एका सेकंदानंतर तिची व्हेलॉसिटी किती असणार ते काय ते काढायचे. विल दिस व्हेलॉसिटी चेंज विथ द टाइम अँड हाऊ. ती व्हेलॉसिटी कशी चेंज होते टाइमनुसार ते आपल्याला बघायचे. ओके सो गिवन बघा दिलंय फोर्स ऑन महिंद्रा. आता महिंद्रावर किती फोर्स अप्लाय आपण ऑलरेडी काढले काय 4.002 इंटू 10⁻⁷ न्यूटन. ओके देन महिंद्राचा मास किती आहे 75 kg. टाइम किती म्हणजे तो एका सेकंदाने किती व्हेलॉसिटीने जातो ते आपण काढायचं 1 सेकंड आणि इनिशियल व्हेलॉसिटी यू म्हणजे काय झिरो. ओके आता याच्यामध्ये बघा काय आता इथं आपल्याला न्यूटनचा सेकंड लॉ यूज करायचा. व्हॉट इज द न्यूटन सेकंड लॉ. एफ इज इक्वल टू एम ए. ओके एफ इक्वल्स टू एम ए फ्रॉम न्यूटन्स सेकंड लॉ. काय न्यूटन सेकंड लॉ एफ इक्वल्स टू एम. आपल्याला फर्स्ट ऍक्सेलरेशन फाइंड करायचं. ओके ऍक्सेलरेशन भेटल्यानंतर मग आपण नेक्स्ट कंडिशन तुमचा व्हेलॉसिटी फाइंड करू शकतो. ओके सो बघा एफ इक्वल्स आता एफ ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय 4.002 इंटू 10⁻⁻⁷. ओके इक्वल्स टू एम मास किती आहे 75 kg इंटू काय ए माहिती नाही ए ॲज इट इज. आता ऍक्सेलरेशन काढायचं म्हटल्यावर काय इथं मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय डिवाइड म्हणजे ए इक्वल्स टू काय लिहू शकतो ए इक्वल्स टू 4.002 इंटू 10⁻⁷ अपॉन 75. आता बघा इथं काय अरेंजमेंट करतोय लक्ष द्या अरेंजमेंट. आता मला पॉईंट काढून टाकायचा. ओके हा पॉईंट मला काढून टाकायचा. पॉईंटच्या पुढे उजव्या साईडला किती डेसिमल आहे 1 2 3. मग तेवढ्या मी काय करणार आहे डिवाइड करणार. तेवढ्या मी डिवाइड केल्यानंतर जागा होईल पॉईंट निघून जाईल मल्टिप्लाय डिवाइड राहतात. ओके सो जर का मला पॉईंट काढून टाकायचं मग काय करणार आहे ए इक्वल्स टू हा पॉईंट मी काढला 4002 इंटू 10⁻⁷ अपॉन 75. हा पॉईंट काढून टाकलं म्हटल्यावर किती 3 आहे ना 1 2 3. मग काय करणार इंटू 1 2 3 एक वरती देणार आहे 3. ओके म्हणजे आता समजा राईट ना मला पॉईंट काढून टाकायचं त्यासाठी मी काय केलं इथं केलं. कळालं इथपर्यंत. ओके देन बघा आता आपण काय करायचंय कॅल्क्युलेशनसाठी काय करायचंय
4002 ला 75 ने डिवाइड करून बघायचं काय 75 ओके 40002 ओके तुम्हाला भागाकार येतो हा भागाकार तुम्ही सोडायचा फायनल आन्सर काय येतो बघा 56.36 ओके म्हणजे इथं काय काय त्याचा आन्सर फायनल काय तुमचा भागाकार याचा 53.36 ओके याचा टाइमपास नाही करायचं तुम्ही भागाकार करून बघा हे तुमचं आन्सर भेटेल ओके आता हे आन्सर आलं हे कशाबद्दल हे नाही याला आपण डिवाइड केल्यानंतर हे आन्सर येतं मग काय a इक्वल्स टू काय आलं भागाकार 53.36 into 10 raised to minus 7 अपॉन हा 1000 कसा लिहू शकतो मी 10 raised to plus 3 ओके आता प्लस 3 तिकडे गेल्यावर काय मायनस बघा नेक्स्ट काय a इक्वल्स टू 53 into 53.36 into 10 raised to minus 7 ओके आणि यावरती गेल्यावर काय मायनस होईल परत into 10 raised to minus 3 10 raised to 7 10 raised to minus 7 and 10 raised to minus 3 किती होईल 10 raised to minus 10 ओके सो काय लिहिता येईल मग नेक्स्ट a equals to 53.36 into आता बघा -7 -3 किती -10 म्हणजे 10 raised to minus 10 ओके मी म्हटलं तुम्हाला की जेव्हा आपण सोडतो तेव्हा एका डेसिमल नंतर काय आपण पॉईंट येतो ओके मग हा पॉईंट मला इकडे सरपायचा मग याच्यातून एक काय कमी म्हणजे a इक्वल्स टू 5.3 बघा हा पॉईंट मी इकडे सरकवलाय ओके एक डेसिमल 5.336 into 10 raised to minus 9 मग काय ला हे काय ऍक्सेलरेशन म्हणजे मीटर पर सेकंद ओके मीटर पर सेकंद ओके तुमच्या बुक मध्ये काय दिलेलं आहे a इक्वल्स टू काहीतरी दिलेलं आहे ओके हे तुमचं ऍक्सेलरेशन भेटलं इथं आपल्याला काय भेटलं ऍक्सेलरेशन सो ऍक्सेलरेशन काय भेटलं आपल्याला 5.336 into 10 raised to minus 9 मीटर पर सेकंद आता याच्यावरून आपण काय फाइंड करणार व्हेलॉसिटी सो व्हेलॉसिटी साठी आपल्याला काय माहिती पाहिजे बघा तुमच्या बुक मध्ये दिलेलं व्हेलॉसिटी फाइंड करण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन इक्वेशन ऑफ मोशन इथे यूज करायचं मग घ्यायचं तर फ्रॉम फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन ओके इक्वेशन ऑफ मोशन काय मग तुमचं v इक्वल्स टू व्हेलॉसिटीसाठी v इक्वल्स टू u प्लस a t ओके बट आपल्याला माहिती आहे u इक्वल्स टू 0 म्हणजे v इक्वल्स टू 0 प्लस a किती आपला 5.336 into 10 raised to minus 9 into टाइम किती आहे 1 सेकंद लागेल ओके टाइम 1 सेकंद 1 सो काय आपली व्हेलॉसिटी काय आली v इक्वल्स टू 5.336 into 10 raised to minus 9 ओके ही आपल्याला व्हेलॉसिटी भेटली सो बघा त्याच्यामध्ये काय सांगते तुमचं बुक बघा बुक मध्ये एक्सप्लेनेशन दिलंय तुमच्या बुक मध्ये राउंड फिगर करून घेतलेली काय घेतलंय v इक्वल्स टू 5.336 चे राउंड फिगर किती 4 into 10 raised to minus 9 मीटर पर सेकंद ओके हे तुमचं आन्सर आहे फायनल बघा मग काय व्हेलॉसिटी आली महिंद्रा velocity after 1 second will be 5.34 into 10 raised to minus 9 meter per second okay आता बघा त्याच्या खाली काय एक्सप्लेनेशन दिले this is an extremely small velocity the velocity will be increased with the time because of the acceleration okay इथं काय होतं मग त्यांनी सांगितलं टाइम जर का वाढला तर मग काय व्हेलॉसिटी वाढेल बरोबर वाढते आता इथं आपण एक घेतलं ओके व्हेलॉसिटी एवढी जर का आपण टाइम वाढवला व्हेलॉसिटी काय होणार आहे वाढणार आहे म्हणजे व्हेलॉसिटी कशावर डिपेंड आहे इथं टाइम कारण की ऍक्सेलरेशन होते ना सो टाइम वर डिपेंड आहे नेक्स्ट बघा the acceleration will be also not remains constant because of the Mahindra moves towards the ground the distance between them will be decreases causing an increase the gravitational force thereby increasing the acceleration per Newton second law of motion ओके जसं जसं तुमचं टाइम वाढत जाणार तसं तशी काय होणार आहे व्हेलॉसिटी पण वाढणार ओके अशा प्रकारचे एक्झाम्पल होते सिंपल एक्झाम्पल आहे एक्झाम्पल म्हणजे डिपेंड आहे पहिल्या एक्झाम्पल वर दुसरं एक्झाम्पल डिपेंड आहे शक्यतो असं एक्झाम्पल तुम्हाला विचारत नाही एक्झाम मध्ये पण तरी लक्षात ठेवायचं की याच्यावरून आपण ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह केली तुमचं यूज युअर ब्रेन पॉवर होतं ना पेज नंबर 5 वरचं त्याचं आन्सर आहे की त्याच्यावर फोर्स का बरं मग अट्रॅक्ट होत नाही का बरं होत नाही जेव्हा दोन मित्र एका बेंचवर बसले तेव्हा ते एकमेकांजवळ का बरं अट्रॅक्ट होत नाही कारण की तिथं काय असतं तिथला जो फोर्स असतो ओके तो फोर्स किती खूप कमी असतो तो किती होता 4.002 into 10 raised to minus 7 न्यूटन ओके सो
एवढं झालं. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण डू यू नो बघू पेज नंबर 6 वर. ओके, आजसाठी एवढं बस. ओके, थँक्यू. आणि हो, हे एक्झाम्पल तुम्ही इथं बघून सॉल्व्ह करा. ओके, त्याच्यात तुम्हाला काहीच कळणार नाही. इथं मी सर्व तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले स्टेप बाय स्टेप. अगोदर एवढं लिहायचंय, ते झाल्यानंतर या बॉक्समध्ये. ओके, कॅल्क्युलेशन हे घरी करा, सिम्पल आहे, काय एवढं हार्ड नाही. ओके, काही अडचण आलीच तर मला पर्सनलमध्ये कमेंट करा. ओके.